भिजल्यामुळे जमून आलं बरं की. थोडा आवाज मग आपलं काय चालू आहे? मसाले पावडर लावून तो जेवढा बी ज्या टाइमला व्हिडिओ करतो डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. आपलं काय त्याला काही विषय शिकला तो पाय बरोबर पाच वाजता ते सगळे फेरी वाढ आम्ही अरे तो हरवाला नाही आला अजून विलास फोटो फुल सिटिंग आहे. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी खुलते. तुम्हा स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून प्रत्येक जलाए दीप वहा जहा अभी भी अंधेरा है. आपण सगळे दीप होऊया, सकारात्मकतेचा प्रकाश. सोडून घे, सोडून घे. आता स्वागत गीत करण्यासाठी बडे चलो भला हो जिसमें गाव का सचिन गोडे यांनी हे करतील अशी मी त्यांना हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यावेळेसचं जीवन चारोळ्या वगैरे त्यांचं ते पटकन मला वाटतं समारोपाच्या छायापळवती यांना ते वाऱ्यात पडलं हवेला पडेल. जन्माला येतो आणि मग चालायला लागतं, बोलायला लागतं. जेव्हा शाळेत घातलं जातं तेव्हा पहिल्याच श्लोक आपण ऐकत असतो.
पहिली ते 10वी पर्यंतचे, ज्युनियर कॉलेजचे आणि त्यानंतरचे ग्रॅज्युएशन पर्यंतचे. पण सर्वात जास्त लक्षात राहतात ते म्हणजे पायाभक्कम करतात. तेव्हाही कळसाचे दर्शन घेतले जाते, पण मंदिराच्या पायरीला वंदन करावे लागते. लहानपणी ज्या गुरुजींनी आपला पाया भक्कम केलेला असतो, आजही आपल्याला गुरूंनी बालपणी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात. शाळा म्हणजे नक्की काय असतं, तर ते असतं बालपण. किशोर वयात भरारी घेण्याच्या काळात खानपूरमध्ये अलौकिक शक्ती देणारे सर्वजण म्हणतात माजी पंतप्रधान. आमदार खासदार ज्यावेळी बदलतात तेव्हा म्हणतो माजी आमदार, माजी खासदार. जिल्हा अधिकारी जेव्हा निवृत्त होतात तेव्हा माजी जिल्हाधिकारी म्हटलं जातं. आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना आपण शेवटपर्यंत माजी नाही तर माझे शिक्षक असे म्हणत असतो, कारण ज्याचे स्थान नेहमी हृदयात असतं. आणि या शिक्षकांच्या चरणी आज पुन्हा एकदा नतमस्तक होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. सुंदर व स्वच्छ असे नाते म्हणजे मैत्री. शाळा या 2 अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलेलं आहे याची आपल्याला सर्वांना जाणीव आहे. परंतु आपला शाळा सोडून वर्ष झाल्यावरही समजते. आजचा दिवस आपल्याला गुरूंना भेटण्यासाठी पर्वणी आहे. मानवी जीवनामध्ये 3 लोकांचे ऋण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, त्यांना भेटले पाहिजे, तेव्हाच आपल्या जीवनाचा उद्धार. जय हिंद, जय जिजाऊ. आपण सर्व खूप दिवसांना भेटतोय, तर या गोष्टीचा खूपच आनंद झालेला आहे. तर तो एक शब्दामध्ये सांगता येणार नाही असा एक वेगळाच आनंद आहे. आणि सर्व भेटून खूप आनंद होत आहे. ते सर्व शक्तीने स्वीकारावं लागतं, त्याच्यातून आपल्याला यश प्राप्त करा. ते तुम्ही ते सांगा. शेतकरी एखाद्या दुकानावर ते सांगा, असं नाही. काम हे कामच. आणि मी त्यावेळेस तुम्हाला सांगत होतो का अमेरिकेमध्ये जे लेडीज कामाला जातात भांडे घासायला त्यांना होम इंजिनियर्स म्हणतात. आपल्याकडे इंजिनियर फार म्हणतात, म्हणजे कामच असतं, त्याला लाजू नका. आणि तुम्हाला सर परवानगी याच्यासाठी दिली की माझा विद्यार्थी कुठेतरी आमचे बी म्हणत काहीतरी असेल ना, किंवा आपण ज्यांना काही का होणार देण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या पद्धतीने. जवळपास आपण 18 ते 19 वर्ष झाले भेटलो नाही. काही भेटतात, काही नाही भेटत. एक दिवस परवा दिवशी आम्ही गेलो लियाच्या घरी. लिया भेटली म्हणे तू मला बँकेत पाहिलं तरी बोलला नाही. आता त्या दिवशी मला खरंच मी गडबडीत असेल किंवा ती ओळखू आली नसेल म्हणा, पण आज हा कार्यक्रम आता याच्यासाठीच होता की 18-19 वर्षानंतर आपण भेटतोय, एकमेकाला ओळखतोय. आजचे रे लक्ष देईन किंवा ही किंवा हा. मी सध्या आता ॲक्सिस बँकेमध्ये काम करतोय. बस मला इथे बोलवल्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. हो नाही, शंकररावनी स्पेशल यासाठी हे केलं, म्हणजे मेहनत घेतली. मी आता जालन्याला माझं शॉप आहे कॉम्प्युटर रिपेअरिंगचं आणि CCTV वगैरे काम करतो. काही गव्हर्नमेंट कामं चालतात. त्या अगोदर पुण्याला MBA वगैरे केलं, तिथे जॉब करत होतो ब्रांच मॅनेजर म्हणून. कधी काही सेल्स मार्केटिंग फील्डमध्ये गेलो बऱ्यापैकी. आणि आता तेच आपलं चालू असतं. बाकी सर्व सरांमुळे वगैरे चालू आहे सर्व. थँक्यू. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी पुण्याला असतो. हा प्रोग्राम करण्यासाठी आपल्या इथल्या शंकरनी, सचिननी, सावकरनी यांनी खूप मेहनत घेतली. सरांनी मी त्यांना सपोर्ट केला. आणि आता मी पुण्याला असतो. माझी एक कंपनी बिल पॉईंट रियालिटी LLP नावाला. माझ्याकडे 7-8 जणांचा स्टाफ आहे. मागच्या वर्षी मी खूप छान टार्गेट केला. ह्या वर्षी मी खूप चांगलं टार्गेट घेतले. त्या दिवशी पाहणं मी प्रयत्न करतोय. आणि यामध्ये काय होतंय की जसं सर म्हणले, तुम्ही नोकरी करता, व्यवसाय करता, शेती करता, ते तुमचं काम असतं. तुम्ही त्याच्यात मन लावून काम करा. तुम्ही त्याच्यात 100% फोकस करा. आता याच्यात अशी गोष्ट एक सांगायची सर की 2021ला माझ्या फॅमिलीवरती म्हणजे माझ्या वडिलांवरती आजार आला होता वडिलांना. त्या आजाराचं नाव पण आम्हाला येत नव्हतं. मी हॉस्पिटलला होतो वडिलांसोबत. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय. सर्वप्रथम उपस्थित मान्यवर व माझे मित्रमैत्री आणि इथं जमलेल्या सर्व स्नेही जणांचे मनपूर्वक स्वागत. सध्या मी फायनान्स कंपनीमध्ये आज मॅनेजर म्हणून काम करतोय.
आणि आपल्याला जे घडवण्याचे, मला जे घडवलंय या सरांच्या सर्वांच्याच त्यामध्ये हातभार आहे. मला फक्त एकच शब्द म्हणायचा आहे. आजही मिंदर सरचा एक डायलॉग आहे तो मी माझ्या मुलाला आजही वापरतो एखाद्या वेळेस अभ्यास घेत असेल तर, नो 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 बट वाय. हा डायलॉग मी आजही सरांचा जो आहे तो माझ्या एकदम लक्षात बसलेला आहे. चंद्रकला श्रीकांत मध्ये मी काय जास्त काही बोलू शकत नाही, पण हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि सरांच्या आठवणी कायम येत राहतात. खूप छान वाटलं आज इथं आले त्याबद्दल धन्यवाद. मी अविनाश कुपरगी. मी सध्या माझ्या वडिलांनी टाकलेल्या शॉपवरच काम करतो, मुरारी वेडिंगचं. आणि समोर डायलॉगला नाव माझं मिंदरे सरांनी ठेवलेलं आहे. सर्वप्रथम उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मित्रमंडळी यांचे मनापासून स्वागत करतो. ज्यावेळेस शिक्षण घ्यायचं त्यावेळेस घेतलं नाही, आता त्याची खूप आठवण येते. त्यावेळेस फक्त याच्यावरच घेतलं काय की बाबा चाललंय चालू द्या, शिक्षण आहे, बघतेच आहे, उद्या द्या, आजचा आज. आता त्याची आठवण येते. आणि मेन म्हणजे मिंदारे सर गावात आले परत, हे अजून आपले सर परत गावात आले याच्याबद्दल खूप आनंद होते सर. कारण की आम्हाला तुम्ही इथून गेले होते त्यावेळेस आम्हाला तुमची खूप आठवण पण आली आणि तुमची कदर पण त्यावेळेस समजली आम्हाला. बस हे माझे 2 शब्द बोलून माझं नाव राधा बोलले, तिकडचं राधा झराट. आज इथं सर्वांना बघून खूप आनंद झाला. असं वाटत नव्हतं का हा दिवस काही परत कधी येणार का नाही येणार, पण आज आला. हे अशक्य झालेलं शक्य झाले. आणि सर्व मैत्रिणींना जैन निघून काम केलं. आणि येणार नव्हती मी, पण मग विषय काय म्हणाले की बाबा ये तू, सर्वांनी एवढी मेहनत घेतली. मग कापसेनं फोन केल्यानंतर ये म्हणे, सर्वांना चांगलं वाटन. आणि एवढे बोलून माझे शब्द संपवते. सावता आसाराम कदम. माझ्याकडे शेती आहे, 9 एकर शेती करतो आणि प्लस पेट्रोल पंप सांभाळतो गावात. बोलायचं का थोडं? माझं नाव लिया जगधने आणि इकडचं सासरचं नाव आहे लिया दिनेश मशिया. मी स्टाफ नर्स म्हणून जॉब करते. ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला अशा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधाड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे असे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायाला घडवले, वाढवले आणि त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशी राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब म्हणजे जिजाऊ. आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवाला वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याच्या आलेल्या सर्व पाहुण्याच्या टाळ्याच्या गजराने स्वागत करते. संदेश इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. सुंदर आणि स्वच्छ असे नाते म्हणजे मैत्री असते. माझे सर्व जीवलग माहित नाही घेतली. आणि आताचं नाव सविता संजय चव्हाण. मी शेती आणि घरातलं काम बघते. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी नेटची तयारी करते 12वीला आता. आणि ज्यावेळेस मला 10वीला 59% पडले होते त्यावेळेस मी इतके खुश होते की आई वडील पण खुश होते. पण माझ्या मुलीला 85% पडले 10वीला. जालन्याला सेंटर होत तिला, तरी पण ती रडली होती. तसं मला आता बोलताना रडू यायला लागलं. मी तिला म्हटले होते मला 59% पडून मी इतकी आनंदात होते आणि तुला 85% पडून तू रडते, तर मला आनंद वाटायला लागला तुला इतके मार्क पडेल. एवढे बोलून माझे
उपस्थित मान्यवर आणि माझ्या मैत्री मित्रांनो, जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्याला समोर असतो तो म्हणजे आठवणीचा डोंगर. तिला पाहिलं की जुन्या आठवणी हरून जातो, ती म्हणजे आपली संदीप कदम शाळा. आज आपण जुने सण आणि जुनी नाते नव्याने साजरी करण्यासाठी म्हणजे माझी विद्यार्थी मेळावा म्हणजे गेट टुगेदर. या मेळाव्यासाठी महत्वाचा वाटा म्हणजे शंकर कदम आणि मुलीमधून कापसे. प्रयत्न केला तर वाळूतून येते. इथे सरनं सांगितलं पण सुद्धा होऊ शकतं. जेव्हा कंपनीत कामाला गेलो. माझं नाव ज्योती पांडुरंग पंडित. मी जालना इथे राहते. रंजना जगन्नाथ उजेड आणि तिकडचं रंजना राजेश मुर्मे. मी हाऊसवाईफ आहे आणि माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं दुधाचा व्यवसाय करतो. मला 2 मुलं आहेत आणि मला इथं बोलवल्याबद्दल सगळ्यांचा आभार मी व्यक्त करते. नमस्कार, माझं नाव ज्योती पुरुषोत्तम भागवत माहेर आणि सासरचं ज्योती श्यामगाडेकर, राहणार साखरगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. मी मामाच्या गावाला शिकायचे इथे 6वी 7वी 8वी पर्यंत होते. नंतर मग माझ्या गावी गेले होते. माझ्या भागत म्हणायचे आणि कणखर सरांचं सांगायचं झालं तर सर मला काय करायचे, ह्या वर्गातून दुसऱ्या वर्गात इंग्लिश वाचण्यासाठी बोलून द्यायचे. फक्त एवढं करण्यासाठी. अजून आठवणी खूप आहेत. सहरला गेलो त्यावेळेस दफडी सर बोलले, शिदोरी आणली सोबत, कधी खायची का न्यायची वापस तशीच. इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी कार्यक्रम आयोजित केला, छान वाटलं. सगळ्यांच्या विष्णू वाघमारे, माहेरचं सासरचं गीता विठ्ठल गडलिंग. आज मला इथे बोलण्याबद्दल खूप खूप आभार. सगळं मित्रमैत्रिणींच्या भेटी झाल्या. माझं तर यायचं काही हे नव्हतं, पण टायमावर झाल्यामुळं मुली पण खुश झाल्या. मला पोखरी या गावात दिलेला आहे. मला 2 मुलं आहे. माझे मालक आणि मी शेती व्यवसाय करते. नमस्कार. इकडलं नाव रेखा. मला आल्याबरोबरच मी नर्सरला विचारलं EBCD वरली रेखा का. मला EBCD येत होती पण लाज वाटत होती, त्यामुळे मी येऊन सगळी 2 शब्द बोलत सरनं मला नावानं नाही ओळखलं पण EBCD ने ओळखलं. एवढी ओळख सरनं मला ठेवली याच मी आभार मानते. बाबूराव बगस आणि सासरचं ज्योती विठ्ठल पिठोरे. माझ्या मुलांनी ह्यावर्षी 10वीची परीक्षा दिली. त्याला त्यामध्ये 93% मार्क आले आणि मला पहिले वंदनाचा फोन आला गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवायचा. मी तिला म्हणलं माझी सरकी लावणं होऊ दे, त्याच्यानंतर कारण जर पाऊस पडला तर माझं येणं होणार नाही. एवढं बोलून नाही 2 शब्द. दुर्गा रामकी संपुटेकर, सासरचं दुर्गा गणेश करपुंडे. आमच्याकडे फुलशेती आहे. मी 5वी आणि 6वी 2च वर्ष इथे शिकली होती. पण मला वनराने कॉल केला, म्हणे आपल्याला गेट टुगेदर ठेवायचं, तू ये म्हणे. म्हटलं ठीक, मला 2 दिवसांना अगोदर कॉल कर. मग तिने मला कॉल केला. आज मी आले तर आज आमची 22 वर्षानंतर भेट झाली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. माझं नाव द्वारका भास्करच्या आणि सासरचं नाव द्वारका सतीश शुक्ले. मी सिंदखेडराजाहून आले. गेट टुगेदर हा कार्यक्रम ज्यांनी कोणी ठेवलाय आणि सरांना पण यांनी या कार्यक्रमासाठी मान्यता दिली त्यांचे पण धन्यवाद आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे पण धन्यवाद. आणि लोखंडे तिकडचा आहे. मी स्टाफ नर्स आहे आणि जालना मिशन हॉस्पिटल येथे जॉब करते. नमस्कार, माझं नाव मनीषा कुराडे आणि सासरचं मनीषा शिंदे. मी एक शिक्षिका आहे आणि आज या व्यासपीठावर विराजमान असलेले शिक्षक तसेच गेट टुगेदरसाठी जमलेल्या माझ्या मैत्रिणी आणि मित्रांनो,
सगळ्यांना असं वाटतं की ही नवीनच आहे, आपल्या बॅचची नाही आहे. तर माझी ओळख सांगितली मी. आम्ही सगळे सोबत होतो आणि गेट टुगेदर करायचं होतं. त्या दिवशी मी 3-4 वेळेस म्हणलं की मी तुमच्या सोबत नाही, मी कशी येऊ. त्यामुळे नाही, चला आपण सगळ्या भेटू. आणि खरंच इथं आल्याला असं वाटलं नाही की मी आज स्कूलची नाही. म्हणजे मैत्रिणी तर भेटल्याच, समजा आम्ही तर बोलतच होतो, कॉन्टॅक्ट मध्ये होतो. परंतु शिक्षकांनी पण असं आल्यानंतर सगळ्यांनी सायकलवर माझ्या घरी यायची आणि त्याला आठवलं का? नाही आलेलं बीएड केलं, सरकारी क्लास नाहीये, पण मी टीचर सोडून क्लास नाही केला. म्हणजे शिक्षक तसं तुम्हाला सांगायचं की मुलांवर काही लादू नका. आता आपण इतके चांगले आहोत की आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. मी 22 वर्षानंतर सगळ्या मैत्रिणींना भेटले, बोलले आणि मी खरंच आभार मानेल. पर्सनली त्याचे आभार मी मानलेलेच आहेत आणि आज सर्वांसमोर त्याचे आभार मानेल की सगळ्यात आधी त्याच्या मनामध्ये या गेट टुगेदरचा विचार आला आणि खरंच एवढा छान विचार आला की त्यामुळे सगळेजण आज आपण एकत्र आहोत, एका आभाराखाली आहोत. तर आणि सरांनी पण परवानगी दिली, त्याबद्दल सर्व सरांचे पण मी आभार मानते. आणि सर मी जॉब वगैरे तर नाही, पण जिजाऊ ब्रिगेडची सध्या सहसचिव म्हणून मी कार्यरत आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये ॲनिमल्स लवर म्हणून मुख्य प्राण्यांसाठी, भटक्या प्राण्यांसाठी जी संस्था चालवली जाते त्यासाठी सुद्धा मी थोडंफार काम करत असते. कारण की वडिलांचे गुण थोडे तरी मुलांमध्ये येतात आणि तेच गुण मला वाटते माझ्यामध्ये आलेले आहेत. त्यांनी या शाळेला शिस्त लावली, ज्या शिस्तीत आम्ही जगतोय, वाढतोय आणि आज त्याच शिस्तीने आम्हाला बोलता पण येत नाही. त्या शाळेचे अध्यक्ष हेडमास्टर आदरणीय कणखर सर या शाळेला उत्तुंग यशाकडे नेण्यासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलंय. सगळ्यांचा सिंहाचाच वाटा आहे, खारीचा वाटा आहे आणि सगळ्यांनी मिळून ही शाळा आज या नावारूपाने येते आहे, आली आहे. यात माझे सगळे शिक्षक बंधू आहेत आणि खरं सांगू तुम्हाला, आतापर्यंत आमचा सन्मान आणि मान कोणी एवढा केलाच नाही. आज तो होतो याचं खरं मला काय एवढून येत आहे की आतापर्यंत कोणत्याच विद्यार्थ्यांनी, मुलांनी आम्हाला कधीच विचारलं पण नाही. त्यांच्या मनात नक्कीच आदर असन. हे घडून आणणारी ही टीम खरोखर अवर्णनीय आनंद आहे. जीवनात काय काम व्हायचं आहे ते हे काम व्हायचं आहे. या मुलांनी आम्हाला प्रेमानं, आदरानं, शंकर असेल, वंदना असेल, अर्चना असेल, स्वाती असेल, उन्हाळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल केला मला आणि मला एवढं मोबाईलचं ज्ञान नाही. मला ते जणी बोलले 4 जणी, आम्ही फोनवर बोललो. म्हणजे सर उन्हाळ्यात ठेवू. म्हटलं उन्हाळ्यात कसं लग्न कार्य असतात, उन्हाळ्यात सुट्टी असते आमची, आम्ही बिझी असतो वर्षभर. आपण कुठेतरी शाळेत सगळे मुलं पाहतील, आपण सगळे एकत्र येऊ आणि मग सरांची परवानगी घेऊ. तिथेही मी त्यांना तो सल्ला दिला, बाबा सांग पाठला काय लिहू, गोटपाला टिपेल लिहू. त्यांना बोललेत आणि हा खरोखर अपेक्षित आणि अवर्णनीय कार्यक्रम आज घडून आला. साधं फुलंही आम्हाला कोणी अजून दिलं नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे बोलत असलेले विद्यार्थी काही प्रामाणिक, निश्चितच विद्यार्थी प्रामाणिक आहेत. त्यांनी ते पदावर पोहोचलेत, त्यांना आदरही आहे, पण व्यक्त करण्याची भीती वाटती का संधी मिळत नाही आणि ती संधी तुम्ही आज उपलब्ध करून दिली. खरोखर या सर्व टीमचं मनापासून सर्वप्रथम धन्यवाद. आभार मानावे तेवढे थोडेच आहे. अनेक गोड कडू आठवणी आहेत, अनेकांना ढोरासारखं मारलं पण त्यात स्वार्थ नव्हता. कधीच वाटलं नाही की हा भाकरचा आहे, हा बगरचा आहे, हा गोळ्याचा आहे, हा पाखरेचा आहे. कधीच तुझा भाव वाटला नाही. माझ्या मुलांना आलं पाहिजे ही त्यामागची प्रामाणिक आणि नितळ भावना होती की प्रत्येकाला आलं पाहिजे. मी आता माझी मुलगी तर बसलेली आहे, मुलगा बसलेला आहे. मी यांचा कधीच अभ्यास घेतला नाही, पण मी माझ्या या मुलांना सोडलं नाही, कधी अभ्यास केला नाही. तर मी कधीच सोडलं नाही शाळेतल्या मुलांना. होमवर्क का नाही केलं मी माझ्या मुलांना, मी अजूनही म्हणत नाही का नाही केलं, पण माझ्या ह्या खऱ्या मुलांना मी माझं होमवर्क करायलाच लावलं, करून घेतलं, स्टेजवर आणलं, त्यांना बोलता केलं आणि त्यांना एक प्रकारची खुर्च्या दिली. याचा मला खरंच अभिमान वाटतो. या शाळेनं आम्हालाही खूप मान सन्मान दिलेत. आज आम्ही उभे आहोत, बोलतो आहोत. या शाळेमुळे आमची रोजीरोटी होती. लग्नाला जायचं असलं, कुठं जायचं असलं, बाळा त्या काकूकडे जाय, त्या कुठं जाय, दुसरं लुगडं आण, दुसरं लुक काय, मग ते मुलं विचारलाय आई तुला घरात लुगडे आहेत. अरे बाळा मला लग्नाला जाण्यासारखं एकही लुगडं नाही,
म्हणून मी हे राजीनामा करते. इतकी वाईट परिस्थिती होती. इथले लोक आज एका दिवसाला 10 लाख रुपये छापतात. माझी विद्यार्थी, प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मित्रमैत्रिणींनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे तर माझ्यासाठी एका दृष्टीनं माझं दुर्भाग्य आहे की मी तुमच्या व्यासला नव्हतो, आणि भाग्य हे आहे की मी तुमचा हा जो कार्यक्रम आहे गेट टुगेदर, याला एकत्र येणे म्हणतात, विचारांचे आदान प्रदान करणे म्हणतात, आणि त्यासाठी मी उपस्थित आहे. व्यंकटराव भोसले, माझं गाव विश्वन खुर्द, आणि आता सध्या मी 2007ला म्हणजे जूनच्या इथं पुन्हा कार्यरत झालो. आपल्या गावाच्या सेवेसाठी पुन्हा मी इथं आलेलो आहे. दुसरं असं की आजचा जो कार्यक्रम आहे, आपण गेट टुगेदर म्हणतोय, एकत्र येणे, एकत्र जमणे, हे कुठेतरी वलय असतं एकमेकांचं. वलयचा त्याचा अर्थच होतो जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, माया. ही सर्व आपण एकमेकांना एका ठिकाणी येऊन विचारातून, आचारातून, प्रत्यक्ष भेटण्यातून इथं व्यक्त केलेली आहे. दुसरा, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री तुमकर सर, आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक मित्र, आणि आजच्या या कार्यक्रमाला अतिशय तळमळीनं मनातून उपस्थित असलेले माझे सगळे विद्यार्थी, आजच्या या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलो. 2006 आणि 2007 या वर्षी किंवा त्या अगोदर 1995-96 पासूनचे सगळे शिक्षक, तेव्हापासून आताच्या या आजच्या तारखेपर्यंत निदान कमीत कमी नाही म्हटलं तरी 18 ते 20 वर्षाचा या ठिकाणी गॅप पडलेला. पूर्वीच्या काळात आपल्याला साधनामध्ये मोबाईल नव्हते, आणि जग एवढं धावपळीचं नव्हतं. अतिशय शांत असं सगळं वातावरण होतं त्या काळात, की जशी आता तुमची धावपळ आहे तशी त्या काळामध्ये नव्हती. ज्यावेळी 20 वर्ष जर गेलो तर आपल्या जीवनामध्ये खरंच आनंद होता. आता तेवढा आनंद आपल्या जीवनामध्ये नाही राहिला. प्रत्येक माणूस हा जबाबदारीच्या ओझ्याखाली आता दबलेला आहे. व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर, माझे सहकारी व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रिय शब्द आपला पहिलाच आहे आणि आज त्याला जास्त जोर दिला. त्याचं कारण आहे की प्रत्येक जण आपापल्या परीनं वेल सेटल आहे हे बघून म्हणजे एवढं भरून आलेलं आहे की ते शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. मग कोणी पदावर असो, कोणी गृहिणी असो, कोणतं कार्य करो, सर्वात महत्वाचं हे असतं की आपली जबाबदारी असते की आपल्याला आपला चरितार्थ चालवण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागतं. आणि सर्वात महत्वाचं आनंद याचा आहे की प्रत्येक जणांनी जे सांगितलं मी हे करतो ते करतो, म्हणजे कुठेतरी तुम्ही पटरीवर आहात, याचं फार मोठं सौभाग्य आम्हाला लाभलं सर्वांना, हे महत्वाचं. म्हणजे आम्ही जे दिलं, जे आमच्या परीनं, कारण मनुष्य हा परफेक्ट कधीच नसतो, अनुभवाने परफेक्ट. मी आज तरी ते गोष्ट शिकलो, ती नंतर सांगेल. तुमच्याकडून शिकासारखं भरपूर काही आहे, कारण असे जर कार्यक्रम होत गेले तर त्यातून आम्हाला आम्ही कशात कमी आहे याची जाणीव आम्हाला होती, आणि मग त्याच्यात आम्ही सुधारणा करू शकतो. आता प्रश्न असा आहे की गेट टुगेदर, मी तुम्हाला पहिलं सांगितलं की याच्यामध्ये आपले ते दिवस, कारण ते पुन्हा येत नसतात. आता जर तुम्ही आठवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळतं काय आनंद होता. आणि आता जसं सरांनी सांगितलं की कुठलं ना कुठलं तरी बर्डन आपल्यावर आहे, तर मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की बर्डन घ्यायचं नाही. सरांनी सांगितलं ते तुम्ही दिनेशनं खात्री हसत गाणं म्हणून जगू,
असं गाणं म्हणत जगू याचा अर्थ असा आहे की जर जीवनामध्ये दुःख नसतं तर सुखाला महत्व राहिलं असतं. लक्षात घ्या, सुख आणि दुःख ह्या देवानं दिलेले आपल्याला एक नाणं आहे, त्याच्या दोन बाजू आहेत. आपलं जीवन कोणत्या बाजूला घ्यायचं, सुखाकडे न्यायचं का दुःखाकडे न्यायचं हे आपल्याला. आता तुम्ही म्हणता आम्ही घेतलं, आम्ही व्यवस्थित आहोत, आता तुमच्यावर कळलं ना, म्हणजे कुठेतरी आहे हे महत्वाचं आहे. पण आता मात्र तसं नाही. आता जगात कधीच असं झालं नाही की तो गेला आणि त्याचं एखादी लाईन एखादा प्रश्न बाकी राहिला. जिद्द होती त्याच्यात, कारण ते सर्व घरची जबाबदारी आई वडिलांनी सांगितलं काम सर्व करून त्यानं ते केलं. आज तुम्ही मुलांना त्याला पळू द्या, तुम्ही जर पळाले ना तो धावत सुटेल, कुणीकडे जाईल तुम्हाला कळणार नाही. त्याला काय करायचं काय नाही त्याचं मत बघा आणि त्याला ओढीनच वगैरे. तर ते तो काळ होता, त्यावेळेस गोकणपट्टी होती, आता गोकणपट्टी नाही, आता जाग्या रे सर. फक्त त्याला ती आयडिया पाहिजे आणि त्या आयडियातून त्याची सांगड जीवनाशी घालणं महत्वाचं. जसं सरांनी सांगितलं प्रत्येक जणांमध्ये आता काम लागलेलं आहे, काहींना वाढवून घेतलेलं आहे, संघ काही येत नाही. लक्षात आलं ना, ज्ञानेश्वरने सांगितलं सर हेल्थ इज वेल्थ, जुन्या काळातली म्हण आहे, आरोग्य संपदा. आज माणूस स्वतःला धावत बसला, कामाच्या काम 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 काम, लयच काय झालं इकडे जाईल पुडी खाईत, तिकडे काही पुडीनं काय होतं भूक मरते, जेवण टाइम नाही तर आजार मागे लागतात. आयुष्यभर कमवतो आव आव करून, मग तेच आयुष्य जाग्यात ठेवण्यासाठी ते सर्व काढून बसतो. म्हणजे क्यालाय कुछ, म्हणजे प्रश्न तिथंच येतो. त्याच्यासाठी आपल्याला वस्तुस्थिती अशी आहे की आहे त्या परिस्थितीत सर्व करा. सुख मी म्हणणार नाही, कारण आता आपण सारख्या वारखे आहोत, जगात जगत असेल. फक्त एक लक्षात घ्या की वाईट संगतीत जरी पडला तरी तुमच्या ती कॅपॅसिटी ठेवा की आपण जाग्या राहिलो. सर्वांनाच बरोबर करून आपल्याला त्यातून पुढे जायचं असतं. आणि म्हणून आपण आता काही गोष्टी सांगण्यासारख्या नाही. काही मुलं मला भेटतात, ते कसे भेटतात, आता उदाहरणार्थ झालं लाल डोळे कधी झाला विषय, आता असं तर मी काही म्हणणार नाही, आहे करा. पण लक्षात घ्या की आपल्या घरी सुद्धा आता आपल्यावर कुणाची तरी जबाबदारी, ती भान ठेवा आणि सर्व करा. मी म्हणणार नाही, पण जर त्यात फायदाच नाही तरी लोक घेतात, चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला फक्त त्यातून बोध घ्यायचा आणि आपलं जीवन सुखी करायचं. जीवन सुखी करायचं, मग तुम्हाला त्यातून नुसता पैसाच कमायचा नाही, बरोबर आहे. आता तुमच्याकडे करोडोने रुपये आले, तुम्हीच नाही, काय कामाचं तसं नाही. आपण आहेत तर जग सुंदर आहे. आणि योगायोग मी असताना कार्यक्रम झाला याचं फार मोठं काय म्हणतात मोठं उपलब्धी म्हणा किंवा माझं दैवत की अशा कार्यक्रमाला इथे असून उपस्थित राहता आलं, हे फार मोठं माझं दैव, माझं भाग्य आहे. कारण मला आता मुलं भेटत असतात नेहमी. मुली ज्योतीचं सांगितलं थोडे अधून मधून, ते यादवचे ते मिस्टर भेटत असतात, ते आमचे दोस्त असल्यामुळे. नाही तर बाकीचे मग आधी मध्ये या भागाने भेटतात. पण या निमित्ताने आणि विशेष म्हणजे इथे बसलेल्या 90% मुलांचे, मुलींचे थोडेफार सुरुवातीला नाही कळलं, पण नाव आजही आठवतात, आजही आठवतात. याच्यापेक्षा काय ठीक आहे. तर तुम्ही बोलवलं, आमचा मान सन्मान केला, कारण इकडून किती सर असं करायला लागले तर जास्त पैसा गावात नाही, आपला छंद जोपासला बी असं आवड पाहिजे, आवडीने दिल जा
शाळेमध्ये गेट टुगेदर ठेवायचं. मी त्याला तात्काळ रिप्लाय दिला, काही हरकत नाही, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे, 15 जून नंतर तू केव्हाही हा कार्यक्रम आयोजित कर, डेट तू फिक्स कर, टाइम तू फिक्स कर आणि मी तुला पूर्ण शाळा उपलब्ध करून देईल, असा शब्द मी त्यावेळेस त्याला दिला होता. त्यानंतर परवा 2-3 दिवसापूर्वी वंदना भिशे, तिला माझ्याशी फोनवर बोलू का नको बोलू या दुविधा मनस्थितीत असताना तिनेही मला फोन करून विचारलं की सर, आम्ही 2007च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी असा एक कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं आहे, तर आपली त्याच्या सहमती आहे का नाही, काय करायचंय. तर मीही तिला तात्काळ उत्तर दिलं की माझी तुमच्या कार्यक्रमास संमती आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घेऊ शकता, अशी मी त्यांना परवानगी देऊन टाकली. आता त्या राहिला प्रश्न हा की पहिली बॅच जी आहे ही आपल्या शाळेची 1995ला बाहेर पडली. आता 2025ला म्हणजे 32-33वी बॅच ही माझ्या शाळेची बाहेर पडते आणि त्यामध्ये 2007ला अवघे 50 विद्यार्थी माझ्या या बॅच मध्ये होते, या वर्गामध्ये 10वीच्या विद्यार्थी वर्गामध्ये होते. सुरुवातीला जर तुम्ही शाळेत आलात त्यावेळेस पाहिलं असेल की एक पत्राची शाळा, एक पत्राचं शेड होतं, बसायला बाकं सुद्धा नव्हती. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माझे विद्यार्थी, एक माझे लहान मित्र त्या खाली बसून मांडी घालून एक शिक्षण घेतलं आणि माझ्या सर्व टीमनं देखील तुम्हाला एक शिक्षणाचं, अध्यापनाचं एक चांगलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आता याच्यासाठी सांगतो की ही या शाळेची स्थापना 1993ला झाली. 1993 पासून आम्ही ही टीम कार्यरत आहोत आणि हे एकट्या माणसाचं काम नाहीये. आज हे या शाळेला जे वैभव प्राप्त झालेलं आहे, या शाळेला जे यश मिळतंय, हे सर्व माझ्या टीमचं आहे, माझ्या एकट्याचं नाहीये. माझी टीम मला साथ देते आणि मी जो निर्णय घेतो त्याची शाळा ही यशाचं शिखर गाठते. मी असं म्हणत नाही की प्रत्येक वर्षी माझा निकाल हा 100%, 98% लागेल. एक वर्ष 16% लागला, एक वर्ष 0% लागला आणि सतत 4 वर्ष माझ्या शाळेने 100% निकाल सुद्धा दिलेला आहे. हे माझं एक यश आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं, अवघ्या 2-3 वर्षापूर्वी गावकऱ्यांच्या वतीने जे शासकीय निमशासकीय कर्मचारी आहेत, तर अशा 200-250 विद्यार्थ्यांचा, कर्मचाऱ्यांचा, म्हणजे माझ्या शाळेतले काही विद्यार्थी त्यामध्ये असू शकतात, काही बाहेरच्या शाळेचे विद्यार्थी असू शकतात, असं 2-2.5 वर्षापूर्वी आपल्या गावकऱ्यांनी तो कार्यक्रम घेतला. तर त्यावेळेची मला आकडेवारी माहिती पडलं की 170 ते 180 विद्यार्थी हे माझ्या शाळेचे आहेत की ज्या ठिकाणी गावकऱ्यांनी सत्कार केला की ते शासकीय सेवेत आहेत, निमशासकीय.
ते ऐकल्यानंतर माझं मन भरून आलं आणि मला त्याचा अभिमान वाटला की माझ्या शाळेचे 150-150 विद्यार्थी जे आहेत ते चांगल्या कामावरती आहेत, चांगल्या हुद्द्यावरती आहेत, चांगल्या पदावरती आहेत. तेच माझी कमाई आहे, तीच आमच्या टीमची कमाई आहे. आज झाले 2025 मध्ये जी बॅच बाहेर पडते आणि आतापर्यंत जे काही 25-30 बॅचेस बाहेर पडल्या त्या बॅचेस मधल्या पहिलं तुमची बॅच आहे 2007ची की तुम्ही गेट टुगेदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि त्यामुळे आम्हाला कळलं आलं, असं ऐकतो आम्ही की हा मुलगा इकडे लागला, हा मुलगा तिकडे लागला, हा मुलगा हा करतो, हा मुलगा वाईट मार्गाला लागला वगैरे वगैरे हे ऐकतो. पण आज समक्ष तुमच्या समोर संवाद साधण्याची वेळ आली, संवाद साधता आला, यामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद मिळतो. आता यानंतर एक आता संदीप कदम सांगू शकेल याबद्दल मला मध्ये की मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे किंवा मी या फील्डमध्ये आहे, मी शेती करते, दूध डेअरीचा व्यवसाय करते वगैरे 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 तुम्ही मुलांनी इथं मांडलं. तर त्यामुळे मला एक कल्पना सुचली की एक फीडबॅकचा एक गुगलचा फॉर्म आहे. तो गुगल फॉर्म जर आपण हे केला, त्याबद्दल तू आम्हाला मार्गदर्शन केलं, पवार सरांना आमचे कॉम्प्युटरचं संगणकचं काम पाहतात, तर एक गुगल फॉर्म आपण तो डिस्ट्रीब्यूट करूया. म्हणजे तुम्हालाच नाही की माझ्या शाळेतले जेवढे काही विद्यार्थी बाहेर गेले त्यांनी त्या गुगल फॉर्मवरती फीडबॅक जर आम्हाला दिलं तर आम्हालाही कळेल की माझा विद्यार्थी, माझा शाळेतला मुलगा हा कुठे आहे आणि काय करतो हे आम्हाला त्या फीडबॅक मधून कळेल. ही एक कल्पना मला बसल्या बसल्या या ठिकाणी सुचली. तर तू आमच्या पवार सरांना ते जर त्याबद्दल माहिती दिली तर ते नक्कीच ते फीडबॅकचं गुगल फॉर्म तुम्हाला ऍक्टिव्ह करून देतील आणि तो तुम्ही त्या मुलांना सर्क्युलेट केला तर आम्हाला तुमच्याबद्दलही बरीचशी माहिती मिळू शकते. असं एक नियोजन आपण या पद्धतीने करूया. आणि तुम्ही मुलं या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून, आम्ही सर्वजण सकाळी 7 वाजेपासून या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही वेळात वेळ काढून आलात, मुली देखील वेळात वेळ काढून आलात आणि हा एक चांगला कार्यक्रम आमचा सन्मान या ठिकाणी केला. तर त्याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीने, माझ्या शाळेचे संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब व सचिव संजूभाऊ खोतकर साहेब यांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो व पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो की अशीच प्रगती तुम्ही वाटल्यास खुर्चीवर थांबा, माणसं येतं ना. साक्षी तुम्ही इकडे जेवायला पुन्हा तुम्हाला जर दुसऱ्या वेळेस आलं इच्छा थांबा थांबा या तुम्ही 1 मिनिट. हा या बाजूला सारे सर तुम्ही एक हाय बाय ते एक मिनिट सर, 1 मिनिट जायला होते. चला ना आता आतमध्ये खाली बसा खाली.
नाही कालचं कंप्लेंट केलं का? आता ह्या जीवनाच्या आपण एका वेगळ्या टप्प्यात आलेलो. आता हा भाग आपल्या पुन्हा वेळ असते पुढं रुजवा त्याच्यासाठी सांगायला कळलं का? समजा किती असेल ब्रांच मॅनेजर सचिन असेल खराद असेल अकाउंटंट गोल्डे असेल ऑप्टिकलचा मोठा मालक झाला वलय आपल्या मागं वलय शंकर असेल शंकर सामाजिक कार्यात पुढे म्हणून आपला हा शाळेचा जो भाग आहे जो आता तुम्ही ज्या टप्प्यावर तुम्हाला सर्व अनुभव आता आमचं जे व्हायचं ते झालं आम्ही शेवटच्या टप्प्याला आम्ही तिघजण एका वर्षी जाणार हे निश्चित बाकी ते लगेच जाणार. लक्ष द्या इथून पुढचे समजा 2030 नंतर कारण माझा वैयक्तिक अनुभव सांगतो ऑब्झर्वेशन तुम्हाकडे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ आहे आणि जर आपण संस्कार व्यवस्थित दिले नाही तर इंदोरेकर महाराज आज जमलं नाही जमलं चालले हे भविष्यामध्ये आणि नाही तिकडचे जे पॅरेंट्स आहेत ना अभ्यास का नाही केला कालचं होमवर्क केला नाही पूर्ण आनंद घ्या होमवर्क केला नाही गैरहजर होती का उजेड काल पाऊस आला म्हणून सरकी लावायला गेली सरकी सुट्टी मारली सगळे वडिलांसोबत जायला गेली कापशे पाटलाची पोरगी 3 दिवसावर शाळेत गेली हजार ही नाताळानिमित्त 5 दिवस शाळेतच नाही आली विषयसाठी काय होतं कडे सगळ्याच शुभेच्छा हा चालू शुभेच्छा कोण आहे काय अमर काळे विकी तू झुंबा शंकर कदम ट्रॅव्हल्स एजंट माजी सरपंच सावता कदम पेट्रोल पंपाचे नेहमी पेट्रोल टाकतो आम्हाला तू कशाला घेतो आता बाळू पाखरे मास सारखे मास तर हा गौरी सरला कोपरगे हा खंडे शेळके नंबर भोसले अरे बाप तू आहे का अरे लक्ष्मण ग्रेट चला